नमस्कार. रोकठोकमध्ये आपलं स्वागत. मी उदय निरगुडकर. विचारा रोकठोकमध्ये हे आहे तुमचं हक्काचं प्राईम टाईम मधलं एकमेव व्यासपीठ, ज्यामध्ये तुम्ही मांडू शकता आपलं मत, विचारू शकता मान्यवरांना अगदी तुमच्या मनातले रोकठोक प्रश्न. आमचा टोल फ्री क्रमांक आहे 1800-22-1010. विचारा रोकठोक. नमस्कार. आरटीओमध्ये लक्ष्मी दर्शनाशिवाय कामच होत नाहीत. सर्वसामान्य माणसांना अगदी दररोजचा येणारा हा अनुभव तो आता इतका अंगवळणी पडलाय की हे असं घडणं म्हणजे भ्रष्टाचार आहे हे सुद्धा आपण विसरून गेलो होतो. माजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आता हाच साक्षात्कार झाला. भ्रष्ट आरटीओ यंत्रणा बरखास्त करून नवीन यंत्रणा उभारण्याचे संकेत त्यांनी दिलेत. वाहतूक नियमनाच्या प्रक्रियेतून पोलिसांना बाहेर काढण्याचे सूतोवाच नितीन गडकरी यांनी केलं. रस्त्याच्या उजव्या बाजूने चालणारे ट्रक, मालवाहू ट्रकमधून बाहेर डोकावणाऱ्या सळ्या, वजनापेक्षा जादा लोड भरून जाणारी वाहनं, त्यांच्याकडून चिरीमिरी घेणारे वाहतूक पोलीस, आरटीओमध्ये पोस्टिंगसाठी तडफडणारे अधिकारी, त्यांच्या कामचकारपणामुळे वाढते रस्ते अपघात, लायसन्स मिळण्याची सदोष पद्धती, गाड्यांचं रजिस्ट्रेशन, हे सगळं चित्र आपण खरंच बदलू शकतो का? कुणीतरी या बदलाची सुरुवात करायला हवी, कारण रोग जेवढा मोठा असतो तेवढा सर्जरीशिवाय पर्याय नसतो. आता आयुष्यभर टेबला खालूनच घ्यायची सवय असलेल्या आरटीओला कुणीतरी आता टेबलावर घ्यायची गरज होती. गडकरींच्या या नव्या उपायांनी हे लक्ष्मी दर्शन थांबणार आहे का? भ्रष्टाचार आणि खाबुगिरीचा अड्डा बनलेल्या आरटीओमधील दलालांची साखळी संपू शकणार आहे का? यंत्रणा बदलेल पण खाबुगिरीच्या वृत्तीत बदल होईल का? आरटीओला काय पर्याय निर्माण करता येईल, यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊया आरटीओचं लायसन्स रद्द या रोकठोक कार्यक्रमात. पाहूया ही घोषणा करताना नितीन गडकरी काय म्हणाले आणि त्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया काय आहे. काही कायदे इतके आउटडेटेड आहे की ते तर लवकरच संपले पाहिजे. मी मंत्री असताना माझ्याकडे हे आरटीओ डिपार्टमेंट आहे ना, परिवहन खातं माझ्याकडे आहे. हे सगळे देशभरातलं लक्ष्मी दर्शन कार्यक्रम कसा सुरू आहे मला जमिनीवरून माहिती आहे. तर मला आमच्या सेक्रेटरीने सांगितलं की ते हे चेंज आहे, एवढे आणले कुठं फाईल आणली. सर, यू गिव्ह मी द परमिशन, वी वॉन्ट टू इंट्रोड्यूस द बिल इन टू द पार्लमेंट. आय एम व्हेरी सॉरी, आय डोंट गिव्ह द परमिशन. ओनली वन रिक्वेस्ट, जाताना हे डस्टबिनमध्ये तुमची फाईल फेकून द्या. म्हणले हे काय होत नाही, हे मी करत नाही. म्हणले हे तुमचे एकही कामाचं नाही. म्हणलं पुंगळ्या करून फेका म्हणलं सगळे, हे मी काय करणार नाही. आणि मी सांगितलं तुम्ही लंडनला जा, अमेरिकेत जा, ब्राझीलमध्ये जा, कॅनडात जा, सिंगापूरला जा, सगळ्यांच्या मी एक थिंक टँक तयार केला. आणि आता मी जो कायदा तयार केलेला आहे तो पुढच्या पार्लमेंटमध्ये आणणार आहे. पोलीसची गरजच नाही, आरटीओ ऑफिसचीच गरज नाही. तुम्ही फक्त तुमचा असा कायदा आहे की तुम्ही जर पुण्यातल्या कुठल्याही चौकात ट्रॅफिक सिग्नल व्हायोलेट केला तर 24 तासाच्या तुमच्या फोटोसहित फिल्म तुमच्या घरी येईल की तुम्ही हा व्हायोलेट केला, इतका फाईन तुम्हाला झाला, भरा. तुम्ही जर कोर्टात गेले आणि हारले तर फाईन 3 पट होणार. नो पोलीस, नो ऑफिसर. कुठे दिसलं असेल त्या पद्धतीने त्यांच्या वतीने कारवाई करावी. आणि ह्याच्यापेक्षा काही बदल करायचा असेल तर त्यांनी बदल तिथे घडवावा. त्याच्याबद्दल आमचे काही म्हणणं नाही. आम्ही कुणावरती आरोप करणार नाही, कारण नवीनच हा भार माझ्याकडे आत्ता आलेला 1 महिन्यामध्ये. कुठं लक्ष्मी दर्शन होते ते त्यांना माहीत असेल, मला काय माहीत नाही. लक्ष्मी दर्शन त्यांना माहिती असेल, मला माहीत नाही, अशी एक पळवाट आपल्याला मंत्री महोदयांनी काढलेली दिसते. या विषयावर आम्ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये जाऊन जनतेच्या प्रतिक्रिया गोळा केल्या. बघूया जनता काय म्हणते. भ्रष्टाचार थांबेल, आम्ही कोण येणार आहे? भ्रष्टाचार तर जाऊ शकत नाही ना. शेतकऱ्यात कसं असतं, एक ठराविक रक्कम भरली की त्याला तो 15 दिवसांनी किंवा महिन्यात तो दाखला मिळतो. हां, तसं RTO ऑफिसमध्ये एजंट पाहिजेत नाही ना. जे डॉक्युमेंट पाहिजे ते सर्वसामान्य नागरिकांना तिकडे जमा करायचे, काय त्याची फी भरायची. आज समजा पासिंगला 1000 रुपये घेता एजंट लोक, त्याची फी किती असते? 250 रुपये. काय तर ते फक्त 250 भरून त्याची गाडी पासिंग व्हायला पाहिजे. ज्यांचे नंबर लागलेले आहे त्या लोकांना ताबडतोब मिळत नाही आहे परमिट, आणि जे उशिराचे लागलेले परमिट आहे त्यांना मिळत आहे. असं होता कामा नये. पैसे दिले तर पटापट कामं होतात, नाही तर ती फाईल तशीच राहते.
पैशाशिवाय काम इथे आरटीओ मध्ये काही होतच नाही. आरटीओ बंद होगा तो ऑफिसर लोग सुधरेंगे, दलाल हटेंगे तो भ्रष्टाचार कम होगा. दलाल हटेंगे भ्रष्टाचार कम होगा, ऑफिस कम होगा तो भ्रष्टाचार जरूर कम होगा असं जनता सांगते. आणि याच विषयावर आरटीओचं लायसन्स रद्द या विषयावर चर्चा करण्यासाठी मी आमंत्रित केलेलं आहे संचालक चौधरी यात्रा कंपनी ब्रिजमोहन चौधरी. ब्रिजमोहन चौधरी हे आमच्या अहमदाबादच्या स्टुडिओमधून या कार्यक्रमात सहभागी होतात. ब्रिजमोहनजी, तुमचं या कार्यक्रमात स्वागत. आपल्याबरोबर आहेत एस.व्ही. ठाकूर. एस.व्ही. ठाकूर सर, आपलंही स्वागत. माजी अपर परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य हे सुद्धा आपल्या बरोबर या कार्यक्रमात असणार आहेत. सर्वप्रथम मी जातोय ब्रिजमोहन चौधरी यांच्याकडे. ब्रिजमोहनजी, दस्तूर खुद्द मंत्रीच म्हणतायत की लक्ष्मी दर्शन झाल्याशिवाय या डिपार्टमेंटमध्ये काही होत नाही. आपला काय अनुभव आहे? नाही, मंत्री महोदय जे म्हणतात ते खरे आहे आणि लवकरच सरकार या मोटर वाहन कायद्यामध्ये भरमसाठ बदल करून नवीन कायदा यंत्रणा अस्तित्वात आणणार अशा प्रकारचे जे उदोवाच केलेले आहे त्याचे प्रथमतः मी अभिनंदन करतो. आणि नुसतं या गोष्टीने भ्रष्टाचारास आळा बसणार नाही तर फक्त या आरटीओ या कामासाठी जे लोकांचा अपव्यय होतो, वेळेचा अपव्यय होतो, हा खूप मोठी बचत देशाची होईल. नुसतं आरटीओमध्ये वेळेचा अपव्यय होत नाही असं नाही तर आपण कुठल्याही राज्यात मोटर वाहन घेऊन जातो तर चेक नाक्यावर त्या म्हणजे एका सिटीमध्ये जाताना प्रत्येक चौकावर गाडी थांबविली जाते. त्यामुळे यात्रेकरूंची प्रवाशांची यात्रा सुकर होत नाही, व्यवस्थित होत नाही आणि प्रत्येक ठिकाणी त्यांना असं जाणीव होते की आपण चुकून या गाडीमध्ये बसलो. याच्यापेक्षा आपण इतर कोणत्याही वाहनाने आणि व्यवसायात होतो किंवा अशी लोकांची वागणूक केली जाते की लोकांनी सरकारी गाडीत आणि ते ज्याला सरकारी गाडीकडे बघण्याची त्यांची अवस्था अशी होते की नको त्या गाडीत प्रवास करायला पाहिजे, पण त्याच गाडीत प्रवास करा म्हणजे तुम्हाला आरटीओच्या पोलिसांचा किंवा कोणाचाही अडथळा येणार नाही अशा प्रकारची भावना त्यांच्यामध्ये भरली जाते आणि ही खूप त्रासदायक आहे. एक वन नेशन, भारत हा एक देश आहे, परंतु एक देश कशाही प्रकारे वाटत नाही. आपण नाशिकहून दमणला जायचं तर मध्ये गुजरातचा एक पार्ट लागतो, तिथे मुळीच आमचं काम नाही, उद्देश नाही जायचं, पण गुजरातचा टॅक्स भरल्याशिवाय आम्हाला दमण येथे जाता येत नाही. पुण्याहून आपल्याला हैदराबादला जायचे तर कर्नाटकाचा काही संबंध नाही, पण कर्नाटक राज्याचा टॅक्स भरल्याशिवाय पुढे जाता येत नाही. अशा प्रकारची यंत्रणा हा मोटर वाहनामध्ये उपस्थित म्हणजे राबतायत सध्या राज्य सरकार आणि केंद्र सरकार. याला आला बसणं खूप गरजेचं आहे. जो सर्वसामान्य माणसाला ब्रिजमोहनजी अनुभव येतो तो म्हणजे कारचं रजिस्ट्रेशन करायला गेलं किंवा आपला जो ड्रायव्हिंग लायसन्स आहे ते काढायला गेलं किंवा त्याचं नूतनीकरण रिन्युअल करायला गेलं तर दलालाला दर्शन दिल्याशिवाय, दलालाला महात्मा गांधींचा फोटो दाखवल्याशिवाय पुढे जाता येत नाही. सर्वसामान्यपणे जर तुम्ही गेलात तर लटकलात म्हणूनच समजा. आपला काय अनुभव आहे? नाही, खरं आहे. याच्यामध्ये अडचण कशी आहे की मोटर वाहन कायदा हा जो प्रकार आहे त्याचे तज्ज्ञ मोटर वाहन कार्यालयामध्ये अधिकारी बसलेले असतात आणि जो कोणी एवढे भरमसाठ पैसे घेऊन मोटर वाहन विकत घेतो त्याला मात्र कायद्याची अबकडही ज्ञान नाही. उलट मी तर हे म्हणेल की त्यांनी कोणता फॉर्म घ्यायचा आणि कोणता फॉर्म सोबत जोडायचा हे सुद्धा माहिती नाही. तर कोणत्याही अधिकाऱ्यांकडे आपण माहिती घ्यायला गेलो तर तो अधिकारी मदत तर करतच नाही. या खिडकीपासून त्या खिडकीकडे जा, त्या खिडकीपासून या खिडकीकडे जा आणि शेवटी त्याला या कार्यालयात काम करत असणारे एजंटांच्या अधीनच जावाच लागतं आणि पैसे दिल्याशिवाय त्याचं कुठल्याही प्रकारचं कार्य होत नाही. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, एका डिस्ट्रिक्टमध्ये एका जिल्ह्यामध्ये एक आरटीओची यंत्रणा असते आणि रोज 1000 वाहनं तिथे रजिस्टर होतात. एक पैसे घेणारा असतो, एक कागद स्वीकारणारा असतो. 1000 माणसांचा तो एका मिनिटात 100 कागद स्वीकार करतो त्याला पैसे दिले तर. नाहीतर एक कागद स्वीकार करायला त्याला 2-2, 3-3 दिवस पाठपुरावा करावा लागतो. हे माझ्या सत्य परिस्थितीतून मी सुद्धा गेलेलो आहे सर. आणि एक साधी गोष्ट सांगतो मी याच्यामध्ये, तुमच्यासारखी अत्यंत महत्वाची असलेली यात्रा कंपनी आणि त्याचा जर हा अनुभव असेल तर सर्वसामान्य माणसाचा अनुभव काय असेल यावर आपण एस.व्ही. ठाकूर यांच्याशी बोलणार आहोत. पण सर, तुमच्याकडे येण्या अगोदर पहिला फोन आहे आपल्याकडे श्रीरामपूरहून औदुंबर राऊत.
औदुंबर राऊत, विचारा रोकठोक मध्ये आपलं स्वागत. मांडा आपलं मत, विचारा रोकठोक. हॅलो. बोला. हा सर, मी औदुंबर बोलतो. बोला. सर, पहिल्या प्रथम तर मी गडकरी साहेबांचं अभिनंदन करू इच्छितो की त्यांनी हा क्रांतिकारक निर्णय घेतला. आणि मला एक सांगायचं असं आहे सर, फक्त आरटीओच नाही तर गव्हर्नमेंटचे सगळे कार्यालय असे की जिथं चिरीमेरी दिल्याशिवाय कामच होत नाही. तर त्यासाठी आपल्याला म्हणजे सगळंच ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून करावं लागेल. मी साधं उदाहरण सांगतो साहेब, मी 8 महिन्यापासून रेशन कार्ड काढण्यासाठी चक्रा मारतोय. मला 8 महिन्यापासून रेशन कार्ड मिळत नाही साधं. आता महिना झाला माझ्या ह्याच्यावर साईन झाली तहसीलदार साहेबांची, पण चिरीमिरीच्या आशेने कारकून लोक काम करत नाही आणि मला ते मिळत नाही. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. बरोबर आहे. आपण माजी परिवहन अपर परिवहन आयुक्त आपल्या बरोबर आहेत एस व्ही ठाकूर. एस व्ही ठाकूर साहेब, हा सर्वसामान्य माणसाचा अनुभव आहे. आपण पाहिलं महाराष्ट्रातल्या अनेक गावातनं आज आरटीओ कार्यालयाच्या समोर आपण लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या. आत्ता या फोन लाईन्स ओपन केल्या आहेत. पहिली प्रतिक्रिया आली आहे तीही बघताय. ट्रॅव्हल कंपनीची प्रतिक्रिया आपण बघताय. मला पूर्णपणे कल्पना आहे की 2 गोष्टींचे अडथळे आहेत आपल्याकडे. एक तर जो मोटर व्हेकल ॲक्ट आहे तो अतिशय जुनाट आहे, 1940 सालचा, आणि त्याच्यात 1988 साली काही थातूर मातूर बदल करण्यात आले. सर्वात दुसरं म्हणजे तुमच्याकडे असलेल्या अधिकाऱ्यांची संख्या ही अत्यंत कमी आहे आणि गाड्या प्रचंड मोठ्या आहेत. पण या सगळ्याचं उत्तर म्हणून ते अधिकारी भ्रष्ट आहेत असं असू शकत नाही. त्याच्यावर काय सांगाल? सर्वप्रथम नवीन कायदा येणार याबद्दल मी पण सर्वांसोबत अभिनंदन करतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे प्रचंड वाहन संख्या वाढली. अनपेक्षेपेक्षा पूर्वी जे काही होते 30 वर्षापूर्वी तालुक्याच्या ठिकाणी एक 10 ते 20 गाड्या असायच्या, डॉक्टर किंवा इंजिनियर. मोठ्या प्रमाणावर वाहनांची संख्या वाढली आणि त्यासोबत जे काही कायदा जो आहे तो कायदा राबवणाऱ्यांची संख्या तेवढीच राहिली. आणि लोकांना जसे अनुभव येतात, काही ठिकाणी आता उदाहरण द्यायचं म्हटलं तर वाहनाची नोंदणी करण्याची जबाबदारी ही डीलरची असते. डीलरतर्फे ते काम होणं आवश्यक आहे. त्या ठिकाणी कोणी येण्याची गरज नसते. आणि भ्रष्टाचाराविषयी मी तर म्हणेल शासकीय यंत्रणे 57 विभाग आहे, त्यापैकी परिवहन विभाग हा एक विभाग आहे. यामध्ये जास्ती भ्रष्टाचार किंवा कमी भ्रष्टाचार यावर वाद होऊ शकत नाही. येणारे अनुभव आणि ती नियंत्रण करण्याकरता असलेली यंत्रणा आणि माणसाला जो अनुभव येतो किंवा काही प्रमाणात त्या ठिकाणी काम वेळेवर होत नाही, त्याच्यामुळे अडचणी निर्माण होतात. परंतु भ्रष्टाचाराविषयी आज जे काही आहे शासकीय यंत्रणेचा एक विभाग आहे, एवढंच मी माझं मत देईल. म्हणजे इतर शासकीय डिपार्टमेंट्स तुम्ही असं सुचवताय आडून की इतर शासकीय डिपार्टमेंट्स हे जसे पैसे खात असतात तसेच या खात्यातही खाल्ले जातात? नाही, कामाची पद्धतीविषयी मी म्हटलं. कामाची पद्धत जी काही शासकीय यंत्रणेत जे आहे, भाई इतर विभागात गेल्या गेल्या काम होतं असं जर काही असेल तर मग त्याच्यात काही बदल होण्याची गरज आहे. भ्रष्टाचाराबद्दल असं येणारे अनुभव आणि ते कसं हा विषय आल्यानंतर मला तुम्ही इतक्या वरिष्ठ पदावर होतात. महाराष्ट्रातली अख्खी जनता तुमचा आता हा कार्यक्रम बघते. मला असं एक आरटीओ ऑफिस दाखवा ज्या आरटीओ ऑफिसच्या बाहेर दलालांचे अड्डे नाहीत. नाही, दलाल हा काही मी अधिकृत, उद्या सकाळी कॅमेरा घेऊन तिकडे तुम्हाला सत्य दाखवतो. काय दलाल हा काही अधिकृत नाही. याच्यात कसे आरटीओ कार्यालयात जरी आपल्या मुलीचं लायसन्स असेल तरी आपण 2-3 लोक जातो, वडील, आई, भाऊ, बहीण, पती, पत्नी. आणि यापैकी तुम्हाला म्हणजे कसं आहे, तो एक समज झाला. रिक्षा, टॅक्सी यांचे प्रत्येकाचे युनियन्स आहे. रिक्षा युनियनचे मार्फत रिक्षाचे कामं होतात, टॅक्सी युनियनच्या मार्फत कामं होतात. परंतु त्यांना बसायकरता जागा नसल्यामुळे ते कार्यालयाच्या बाहेर असतात आणि ते अधिकृत नसल्यामुळे तो विषय कायमस्वरूपी तसाच येतो की हे दलाल आहे. सर, मला लायसन काढायचं आहे, मला लायसन रिन्यू करायचं आहे, माझी युनियन नाही आहे, हा दोष आहे का माझा? नाही, लायसन्स रिन्युअलला आता आपल्याकडे नेटवरही ही सगळी महाट्रान्सफर ही सगळी माहिती आहे. परंतु तेवढे श्रम करून तो अर्ज घेऊन तिथं रांगेत उभं राहून ते काम करून घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. हे कमी करण्याकरता आपल्या महाराष्ट्र शासनाने ती पोस्टाने लायसन्स पाठवण्याची योजना केली. त्याचा मागचा उद्देश काय होता की हे लायसन्स त्याच्या व्यक्तीला त्याला ड्रायव्हिंग स्कूलचे लोक, युनियन्सचे लोक, ट्रक युनियनचे लोक, प्रत्येकाचे सदस्य. आता एवढी 12 ते 15 लाखाची गाडी घेतली, तो स्वतः कामाकरता कोणी व्यक्ती स्वतःहून जात नाही, ते कोणाला तरी काम देऊन देत असतं.
आणि हे जे आहे रजिस्ट्रेशनचं तर काय कोणी कार्यालयात जाण्याची म्हणजे होणाऱ्या भ्रष्टाचाराला एक प्रकारे खातं जबाबदार नसून तर इतर जे घटक आहेत ते सुद्धा तितकेच जबाबदार आहेत, अशी एक साधारणतः काहीशी पळवाट वाटणारी गोष्ट आपण सांगताय. त्याच्याविषयी मी नंतर बोलणार आहे. परंतु ब्रेकवर जाण्यापूर्वी आपल्याबरोबर चंद्रवदन गावित आहेत. चंद्रवदन गावित बदलापूर इथून आहेत मला वाटतं आपल्याबरोबर. चंद्रवदनजी, या कार्यक्रमात आपलं स्वागत. मांडा आपलं मत, विचारा रोखठोक. हॅलो सर, माझा प्रश्न असा आहे बघा बोला की बोला. हो, गावाकडे आमच्या इकडे रिक्षा आणि जीप चालत असतात. तर त्या एका जीप मध्ये अक्षरशः 40-50 लोक कोंबलेले असतात आणि त्याचे अपघात होतात आणि कितीतरी लोक आमच्या समोर अगदी जीव गेलेला आहे त्यांचा. तर ह्याच्यावर उपाय काय? आणि दुसरा प्रश्न माझा असा आहे बघा. हॅलो, बोला. दुसरा प्रश्न असा आहे माझा की आरटीओ असेल, पीएफ असेल, रजिस्टर ऑफिस असेल, कोणतंही कार्यालय असं सुटत नाही की पैसे दिल्याशिवाय काम होत नाही. ही सगळी सिस्टीम बदलणार आहे का सरकार? सगळ्यांचा तोच तर खरा मुद्दा आहे. नितीन गडकरींपासून ते अगदी बदलापूरच्या चंद्रवदन गावितांपर्यंत आरटीओ मध्ये लक्ष्मी दर्शन झाल्याशिवाय काम होत नाही. ही परिस्थिती बदलणार का? आणखीन 2 पाहुणे आपल्याबरोबर या चर्चेत सहभागी होणार आहेत. एका ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. आपण पाहताय आरटीओचंच लायसन्स रद्द. आरटीओचंच लायसन्स रद्द या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत ब्रिजमोहन चौधरी आणि SV ठाकूर. आणि आता चर्चेत मी आमंत्रित करतोय आमच्या नाशिकच्या स्टुडिओमध्ये दिलीप फडके. दिलीप फडके सर, आपलं स्वागत आपल्याबरोबर. ते आहेत प्रांत अधिकारी ग्राहक पंचायत, ते आपल्याबरोबर आहेत. आणि आपल्याबरोबर आहेत WS शिरभाते. WS शिरभाते हे माजी परिवहन उपायुक्त नाशिकहून आपल्याबरोबर आहेत. ब्रेकवर जाण्यापूर्वी दिलीप फडके, आपण ऐकलं असेल चंद्रवदन गावित काय म्हणाले. त्यांनी 2 आरोप केले. 40-40, 50-50 लोक त्या टमटम रिक्षामध्ये कोंबली जातात, त्याच्यावर कुणाचंही लक्ष नसतं. त्याचं पासिंग कोणी केलं, त्याच्या ड्रायव्हिंगचं लायसन्स त्याला कोणी दिलं, इथपासून ते लक्ष्मीदर्शन दिल्याशिवाय काम होत नाही असा स्पष्ट आणि थेट आरोप आहे. हा आरोप महत्त्वाचा अशा करता आहे की या खात्याचे महाराष्ट्राचे प्रमुख हे आत्तापर्यंत शिवाजीराव देशमुख येण्याच्या अगोदरपर्यंत 3 वर्ष, माझी माहिती बरोबर असेल तर साहेब सांगा, 3 वर्ष महाराष्ट्राचे स्वच्छ प्रतिमेचे असलेले मुख्यमंत्री स्वतःच होते. तरी सुद्धा या खात्यातल्या लक्ष्मी दर्शनाचा ओघ काही कमी झालेला दिसत नाही. काय सांगाल? अगदी बरोबर आहे. नितीन गडकरींनी अतिशय योग्य विषयाला तोंड फोडलेलं आहे. जी खाती सामान्य माणसाला मदत करण्याकरता निर्माण झालेली आहे असं आपण समजायला पाहिजे. ती खाती सामान्य माणसाला कशा पद्धतीने नाडतात याचं अत्यंत उत्तम उदाहरण आपल्याला आरटीओच्या कार्यालयामध्ये पाहायला मिळतं. तिथे असलेला दलालांचा सुळसुळाट किंवा वाहन परवाना मिळवण्याकरता सामान्य माणसाला करावी लागणारी यातायात, ज्यांची व्यावसायिक वाहनं आहेत त्यांना ते वाहन योग्य आहे का नाही याच्याकरता पडताळणी करावी लागते. त्याकरता त्यांना करावी लागणारी मेहनत, शाळेच्या बसेस पासिंग करून घेण्याकरता शाळेच्या व्यवस्थापनाला करावी लागणारी यातायात, या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर हे खातं हे सामान्य माणसाला मदत करण्याचा, सामान्य माणसाला त्रास देण्याकरता निर्माण झालेलं आहे असं समजता येईल. असा अनुभव सामान्यतः आलो. कशी मी ठाकूरांचं बोलणं काळजीपूर्वक ऐकत होतो. आपण त्यांना जो प्रश्न विचारलात की महाराष्ट्रामध्ये असं एक आरटीओचं खातं सांगा की जिथे दलालांचा सुळसुळाट नाही, या प्रश्नाला ते उत्तर देऊ शकलेले नाही. पण मला शंका दुसरी आहे. विषय असा आहे की वाहतूक हा विषय राज्य सरकारचा अखत्यारीमधला विषय आहे भारतीय राज्यघटनेप्रमाणे, आणि केंद्राचा त्यामध्ये असलेला हस्तक्षेप एका विशिष्ट चालतो. त्यामुळे मोटर असला आणि त्यांनी जरी ते किती बदल केले तरी त्या बदलांची अंमलबजावणी राज्य सरकारांवरती सोपवली जाणार आहे. ती कार्यक्षमपणाने होईल का? कारण आता दिल्लीला त्यांनी इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या रिक्षांच्या संदर्भात जे डिसिजन घेतले ते कोर्टामध्ये अडकले आणि दिल्लीमधल्या विजेवर चालणाऱ्या रिक्षा बंद झाल्या.
त्यामुळे प्रचलित प्रशासकीय चौकट आणि प्रचलित न्याय व्यवस्था या दोन कथाट्यामध्ये नितीन गडकरींचा क्रांतिकारक निर्णय कसा अंमलामध्ये येतो हे माझ्यासारख्या सामान्य ग्राहकाच्या दृष्टीने अतिशय रंजक ठरेल आणि उद्बोधकही ठरेल. आता ब्रिजमोहन चौधरी जे आहेत, ब्रिजमोहन चौधरी, एखादा बदल जर घडवायचा असेल तर त्याची मुळापासून सुरुवात करावी लागते आणि त्यात काय काय स्वरूपाच्या अडचणी येतात हे आता आपल्याला दिलीप फडके साहेबांनी सांगितलं. काय वाटतं आपल्याला की एकीकडे बदल करायला उत्सुक असलेले मंत्री आहेत तर दुसरीकडे तो बदल स्वीकारून त्याप्रमाणे आपल्या वर्तनात बदल करणारे अधिकारी आपल्याला दिसत नाहीत, काय सांगाल? जी सर, पहिल्या गोष्टी तर मला वाटतं सुरुवातीपासून वाटतं की फडके साहेबांनी खरं सांगितलं की हा राज्य सरकारचा विषय आहे, परंतु हा जुनाट गोष्ट झाली. पहिले जे मोटर वाहनाचे कायदे होते ते जिल्ह्यापर्यंत मर्यादित होते, पण सध्याचे मोटर वाहन हे पूर्ण देशात जाऊ लागलेले आहे. तर हा विषय आहे केंद्रामध्ये जायला पाहिजे, राज्यापासून केंद्राकडे हा प्रवास व्हायला पाहिजे, राज्य सरकारचा हस्तक्षेप यामध्ये बंद व्हायला पाहिजे. म्हणजे वन नेशन वन रूल आणि वन पॉलिसी असा प्रकारचा कायदा करायला पाहिजे. आणि हा नवीन कायदा बनवताना पर्यटनास चालना मिळेल अशा प्रकारचं उद्देश या कायद्याचे असले पाहिजे. संपूर्ण भारतभर कॉमन अशा स्वरूपाचा एक ट्रॅव्हल ट्रान्सपोर्ट कोड असला पाहिजे, अशा प्रकारची आता भूमिका आपण मांडलेली आहेत. परंतु परिवहन यंत्रणेची व्याप्ती, शिरभाते साहेब हाच प्रश्न घेऊन मी आपल्याकडे येतोय की परिवहन यंत्रणेची व्याप्ती लक्षात घेता खरोखरच अशा स्वरूपाचा नवीन मोटर व्हेकल ऍक्ट जरी आला तरी खरोखरच ते बदल अंमलात आणणं आम्हाला कितपत शक्य होईल, त्याकरता किती वेळ लागेल, याचं उत्तर मिळणार आहे का ब्रेक नंतर. तुमच्याकडून कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय आरटीओचंच लायसन्स रद्द. आरटीओचंच लायसन्स रद्द या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत WS शिरभाते. शिरभाते साहेब, मगाशी मी विचारल्याप्रमाणे एखादी व्यवस्था बदलायची असेल तर त्याची व्याप्ती इतकी प्रचंड मोठी आहे, सुरुवात कुठून करणार, हे बदल खरोखरच अंमलात आणले जाऊ शकतात असं आपल्याला वाटतं का? यामध्ये मोटर वाहन कायद्यामध्ये ज्या तरतुदी आहेत. हा बोला. हॅलो. हा बोला. मोटर वाहन कायद्यामधल्या ज्या तरतुदी आहेत त्याची अंमलबजावणी करणं शक्य आहे, परंतु ज्या प्रमाणात वाहनांची संख्या वाढतं किंवा जनतेची संख्या वाढत आहे त्या प्रमाणात मोटर विभागाला स्टाफ देण्यात येतो का, दिलेला आहे का, आणि त्याच्यासाठी प्रत्येक माणसाने किती काम करावं किंवा किती त्याने केसेस बाहेर काढाव्या याच्या बाबतीत काही नॉर्म्स शासनाने निश्चित केलेले आहेत का, याला उत्तर सध्या तरी कुठलेही नॉर्म्स असे केलेले नाहीत. वाहनांची संख्या भरमसाठ वाढत आहे, त्याप्रमाणे लायसन्स आणि बाकीच्या रजिस्ट्रेशन, व्हेकल टेस्टिंग ह्या सगळ्या यंत्रणासाठी जी मॅनपॉवर लागतं हीच मॅनपॉवर पूर्णपणे सध्या तरी विभागाला नाही. आणि ही मागणी मागच्या 25-30 वर्षापासून सातत्याने चालू आहे, परंतु त्या प्रमाणात स्टाफ हा दिला जात नाही. एक मुद्दा आहे. आणि ज्या कायद्याची गरज काळानुसार जे आपण म्हणतो आहे की काळानुसार प्रत्येक याच्यामध्ये नवीन टेक्नॉलॉजी येत आहे, नवीन गोष्टी येत आहेत. आणि याकरता जर समजा आपण स्टाफ, यंत्रणा आणि टेक्नॉलॉजीचा जर चांगल्या प्रकारे वापर करून घेऊ शकलो तर निश्चितच आपण अंमलबजावणी चांगल्या प्रकारे करू शकतो. दुसरा मुद्दा असा आहे की बोला. आणि दुसरा मुद्दा असा की जर समजा या विभागामध्ये बोला शिरभाते, आपण मॅनपॉवर जी जर वाढवली आणि त्याला एक दरवर्षी सारखं जसं आपण बजेट किंवा बाकीच्या गोष्टी आहेत दरवर्षी वाढवत नेतो त्या पद्धतीने स्टाफ नॉन फिक्सेशन हे प्रत्येक वेळेस किंवा एक दर 5-10 वर्षाला याच्यामध्ये बदल व्हायला पाहिजेत. गरज असेल त्याप्रमाणे वाढवायला पाहिजे, गरज नसेल त्याप्रमाणे कमी करायला पाहिजे. या दोन्ही सुद्धा आपण घेतोय. पण वाहनांची संख्या एक 25 वर्षापूर्वी जी एक काही XYZ होती त्याच्या 50 पट आज वाहनांची संख्या झालेली आहे. स्टाफमध्ये फारसा फरक झालेला नाही. वाहनांची संख्या वाढली आणि तितक्या प्रमाणात मनुष्यबळ वाढलं नाही. कायद्यात जे बदल व्हायला हवे होते ते झाले नाहीत. हे जरी मान्य केलं तरी तिथे
बोकाळलेला जो भ्रष्टाचार आहे त्याचं कुठल्याही प्रकारे आपल्याला समर्थन करता येणार नाही. आपल्याबरोबर सुधाकर गोगावले आहेत अलिबागहून. सुधाकर गोगावले, या कार्यक्रमात आपलं स्वागत. मांडा आपलं मत, विचारा रोखठोक. सुधाकर गोगावले. डॉक्टर उदयजी नमस्कार तुम्हा सगळ्यांना. बोला. साहेब, नितीन गडकरी साहेबांनी खूप चांगला निर्णय घेतलेला आहे, कारण भ्रष्टाचार इतका प्रचंड बोकाळलेला आहे की मला तरी वाटत नाही तो एवढे ह्या निर्णयाने खरोखरच कमी होईल. कारण कॉलेजमध्ये सहज प्रवेश घेतला तरी ह्या सगळे कॉलेजेस हे मंत्र्यांचे वगैरे आहेत, त्याच्यात डोनेशन दिल्याशिवाय प्रवेश मिळत नाही. साध्या तलाट्याकडे गेलो तरी दाखला पैसे ठेवल्याशिवाय मिळत नाही. म्हणजे कुठेही जा तुम्ही भ्रष्टाचार प्रचंड. आणि पोलीस जे आहेत आरटीओचे ते आता मंत्र्यांच्या आणि याच्या संरक्षणासाठी जनतेसाठी कोण लक्ष करते? जनतेकडे कोणीच लक्ष नाही देत साहेब. आणि मला वाटतं नितीन गडकरींचं स्वागत करायला पाहिजे साहेब, कारण नितीन गडकरींनी जे युती शासनाच्या काळात जे प्रचंड पूल वगैरे बांधलेत, 55 उड्डाण पूल, एक्सप्रेस हायवे, नितीन गडकरी खरोखरच चांगला पाऊल उचललेला आहे आणि उचलतील. थोडी तरी आशा या सरकारमुळे मिळाली आहे. धन्यवाद. बरोबर आहे. आपल्याबरोबर शाहरुख पठाण आहेत. शाहरुख पठाण अहमदनगरहून. शाहरुख पठाण, या कार्यक्रमात आपलं स्वागत. मांडा आपलं मत, विचारा रोखठोक. शाहरुख पठाण. शाहरुख पठाण यांच्याशी आपला संपर्क आता काही क्षणापुरता तुटलेला आहे, परंतु जी भावना आता सुधाकर गोगावले यांनी व्यक्त केली ती अतिशय महत्त्वाची आणि तोच प्रश्न आहे खरा तर. एस व्ही ठाकूर साहेब, मला तुम्ही सांगा की एखाद्या डिपार्टमेंटमध्ये माणसं कमी आहेत, तिथला सगळी व्यवस्था जुनाट आहे, हे तिथल्या भ्रष्टाचाराला निमंत्रण ठरतं का? नाही, हे कारण होऊ शकत नाही. कारण ही व्यक्ती जशी असेल किंवा ती संस्था कशी असेल तसं ते कामकाजावर हे होत असतं, त्याचा इफेक्ट होत असतो. परंतु ते लोक कमी आहे किंवा हे कमी आहे हे म्हणून काय ते प्रश्न सुटत नाही. याच्यात काय महत्त्वाचं म्हणजे मोटर व्हेकल ॲक्ट जो चेंजेस करण्याची गरज आहे, सगळे स्टेट याच्याकडे रेव्हेन्यूच्या स्वरूपात बघतं. म्हणजे आपलं महाराष्ट्र राज्य त्याच्यात म्हणतं की किती रेव्हेन्यू मिळणार, 5,000 6,000 कोटी. म्हणजे प्रत्येक राज्याचा या विभागाकडे पाहण्याचा दृष्टिकोन महसुलाकरता झाला. आणि प्रत्यक्षात म्हणजे हा तुम्ही टेबलावरचा महसूल म्हणताय, ही शासनाचा महसूल, शासनाचा. आणि खरोखर मोटर व्हेकल ॲक्ट ह्या रोड सेफ्टी करताय, परंतु त्याला आता कुठच्या स्थानावर गेलं ते 3ऱ्या 4थ्या 5व्या. मोटर व्हेकल ॲक्ट जो काही निर्माण केला तो सेफ्टी करता, त्याच्याकरता नॅशनल लेवल, स्टेट लेवल, डिस्ट्रिक्ट लेवल रोड सेफ्टी कमिटीज आहे. आणि ते सेफ्टी नॉर्म्स बघून लायसन्स आणि व्हेकल रजिस्ट्रेशन, फिटनेस, पण तो विषयच आता कुठे राहिला नाही. रोड सेफ्टी हा विषय कुठेच नाही. म्हणजे सेफ्टी करता मोटर व्हेकल ॲक्ट आहे असं कोणालाही नाही. पैशाकरता जसं गव्हर्नमेंटला पैसा हवा, आपला महाराष्ट्र शासनाचा 6,000 कोटी 7,000 कोटी असेल, हे म्हणजे प्रत्येक राज्याचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा तुम्ही म्हणताय. आपल्याबरोबर शिरभाते साहेब आहेत. शिरभाते साहेब, एकूणच सरकारचा या खात्याकडे बघायचा दृष्टिकोन बदलायची गरज आहे, अन्यथा नुसता कायदा बदलून कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही. आपल्याला काय वाटतं? निश्चित जोपर्यंत आपण या कायद्याच्या अंमलबजावणीच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार नाही तोपर्यंत कुठलाही कायदा अंमलबजावणी चांगल्या प्रकारे होऊ शकणार नाही. आणि याच्यासाठी नुसता कायदा बदलूनही होणार नाही, मॅनपॉवर किंवा त्याला ज्या गोष्टी लागतात त्याची मानसिकता सुद्धा ती तयार व्हायला पाहिजे. उदाहरण मी देतोय की जर समजा मला दिवसभर काम करायचं आहे, दिवसभरात मी 25 गाड्या चेक करू शकतो, पण मजळ मॅनपॉवर नाही आणि लोकांना परत पाठवायचं नाही, यासाठी माझा इन्स्पेक्टर जो तिथे असतो त्याला मी 50-100 गाड्या सुद्धा तपासायला सांगतो आहे. आणि ही परिस्थिती सगळीकडे असल्यामुळे त्यामुळं त्याचा रोड सेफ्टीच्या बाबतीमध्ये जो सेफ्टी पॉईंट यायला पाहिजे तो कदाचित थोडा वेळ देऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळे पूर्ण वाहनाची तपासणी 100% होईलच याची गॅरंटी आज कोणीही देऊ शकणार नाही. दुसरा भाग राहिलेला आहे की अंमलबजावणी करताना किंवा आपला विषय जो आहे की भ्रष्टाचाराचा, आरटीओ ऑफिस मधला भ्रष्टाचार, एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे की भ्रष्टाचार हा जो शब्द आपण वापरतोय कोणत्या रेफरन्सने आपण वापरतो आहे. शेवटी या डिपार्टमेंटला सुद्धा येणारे लोक जे काही आहेत हे या समाजातूनच आलेले आहेत. आणि ज्यावेळेस त्यांच्या अपॉइंटमेंट्स होतात किंवा त्यांची नियुक्ती केल्या जातं त्यावेळेस या समाजातल्याच लोकांकडून वेगवेगळ्या यंत्रणेमार्फत यांचं सिलेक्शन तिथे होतं. आणि त्याच्यामध्ये
सगळेच जण आपण सहभागी असतो. याला मी साधं उदाहरण एक छोटं देईल की समुद्रातलं पाणी कुठल्याही प्रकारच्या पेल्यात घेतलं किंवा कपामध्ये घेतलं, बकेटमध्ये घेतलं, शेप फक्त तुम्हाला वेगळा दिसेल, पण समुद्रातलं पाण्यातला कंटेंट जो आहे तो सर्व ठिकाणी सारखाच दिसेल. त्यामुळे नुसतं एकाला कोणाला तरी टार्गेट करून याच्यातून मार्ग निघणार नाही. तुम्ही योग्य भूमिका या ठिकाणी म्हणल्यात की समुद्राचं पाणी तुम्ही पेल्यात घ्या किंवा कपात घ्या अथवा तुम्ही बकेटमध्ये घ्या, ते खारटच असणार आहे. अगदी बरोबर आहे आपलं. ताकातलं लोणी जर तुम्हाला काढायचं असेल, ताक जर काढायचं असेल, नो मॅटर द साईज अँड शेप ऑफ द कंटेनर, क्रीम ऑफ द मिल्क ऑलवेज कम्स ॲट द टॉप. जे समाजातलं चांगलं आहे ते नेहमी वरती तरंगतच असतं, जे खालती राहतं ते आपण घ्यायचं नसतं. ब्रेकवर जाण्यापूर्वी एक छोटासा प्रश्न घेऊया. उमेश राणे ठाण्याहून आपल्या बरोबर आहेत. उमेशजी, या कार्यक्रमात आपलं स्वागत. मांडा आपलं मत, विचारा रोखोक. उमेश राणे. सर मी काय बोलतो, बोला. ठाकूर साहेब काय बोलले की जे एजंट लोक आहेत, हॅलो, हा बोला. हा, तर मी काय बोलतो, ते एजंट लोक बोलले, म्हणजे ठाकूर साहेब बोलले की जे एजंट लोक आहेत ते युनियनचे आहेत, रिक्षा युनियनचे आहेत, टॅक्सी युनियनचे आहेत, त्यांना लिगल जागा आतमध्ये बसायला नाही म्हणून ते बाहेर बसलेत. बरोबर. मी असे एजंट दाखवतो आरटीओला, ठाण्याच्या आरटीओला, की ते एजंट लोक असे आहेत की ते रिक्षा युनियनचं, टॅक्सी युनियनचं काम करत नाहीत आणि त्या जे एजंट आहेत ना, जे दलाल बसलेत बाहेर, त्यांची प्रॉपर्टी चेक करा. मी दाखवतो असे 10 एजंट दाखवतो, ते रिक्षा युनियनचं काम करत नाही, टॅक्सी युनियनचं काम करत नाहीत, असे त्यांची प्रॉपर्टी चेक करा. बघा यांची प्रॉपर्टी आहे, 4 10 दिवस येतात, कुठून कुठून येतात, यांच्या प्रॉपर्टी चेक करा. यांच्या गाडीचे नंबर 3 दुऱ्या, 4 दुऱ्या, 4 एक्के, हे सगळे आरटीओचे एजंट आहेत. 7 आणि 8 राहिल्या, 7 8 आणि 9 राहिल्या, 7 8 आणि 9 राहिल्या म्हटलं तुमच्या. त्यांच्याही नंबरच्या गाड्या ठाण्यामध्ये आरटीओ दलालांच्या आहेत. बरोबर आहे, आपण मुद्दा मांडलेला आहे. याच्यावर दिलीप फडके यांना आपण नक्की प्रश्न विचारत का ब्रेक नंतर कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. आपण पाहताय आरटीओचंच लायसन्स रद्द. आरटीओचंच लायसन्स रद्द या विषयावर आपण चर्चा करतोय आणि एक प्रश्न घेऊन मिळतोय दिलीप फडके यांच्याकडे. दिलीप फडके, या सगळ्या बदलाला पहिला विरोध कोणाचा होणार आहे असं वाटतं? अधिकाऱ्यांचा का दलालांचा का दोघांचाही? दोघांचाही विरोध होईल. याचं कारण असं आहे की आत्ताच नितीन गडकरींनी सांगितलं, त्याच्यानंतरच्या ज्या प्रतिक्रिया आल्या त्या प्रतिक्रियांमध्ये असा जर कायदा रद्द केला आणि आरटीओचं लायसन्स रद्द करून टाकलं तर प्रचंड मोठी बेकारी येईल आणि दलाल रिकामे होतील, आरटीओच्या कार्यालया शेजारी असलेली सगळ्यांची दुकानं बंद होतील, अशा प्रकारचा एक प्रतिवाद वेबसाईटवर सुरू झालेला आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या लोकांची संख्या 2 लाख आहे असं सांगितलं गेलेलं आहे. माझा प्रश्न असा आहे की या लोकांच्या रोजगाराची हमी देण्याकरता आरटीओ टिकवलं पाहिजे का? आरटीओ ही काय रोजगार हमी योजना आहे का? मला असं वाटतं की आरटीओच्या संदर्भामध्ये पुरा आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे. म्हणजे 1984ला त्यावेळेच्या सरकारने मोटर व्हेकल ऍक्टचं पुनर्मूल्यांकन केलं होतं आणि त्यातून 1988ला मोटर व्हेकल ऍक्ट नव्याने रिकास्ट करण्यात आला. त्याला झाली 30 वर्ष. म्हणजे 84 आणि आता 2014ला आपण मधल्या काळामध्ये तंत्रज्ञानामध्ये प्रचंड मोठा बदल झाला. शिरभाते साहेब म्हणले त्याप्रमाणे गाड्यांची संख्या वाढली. या सगळ्या गोष्टीच्या पार्श्वभूमीवरती आपण पुन्हा नव्याने या सगळ्या गोष्टीचं पुनर्मूल्यांकन करावं अशी आताची परिस्थिती आहे. गडकरींनी जे चित्र दाखवलेलं आहे की एखाद्या सिग्नलचं तुम्ही ब्रेक केला तर तुमच्या घरी हे येईल, वॉरंट येईल आणि तुम्हाला दंड भरावा लागेल, ही अमेरिकेतली परिस्थिती आहे आणि ती खरी आहे. इथपर्यंत आपण पोहोचलो तर आदर्श आहे. परंतु ड्रायव्हिंग लायसन्स करता खेटे मारायला लागणं किंवा लर्निंग लायसन्स करता खेटे मारायला लागणं एवढ्या गोष्टी तरी कमी झाल्या. तरी पुष्कळ किंवा फिटनेस सर्टिफिकेट घेण्याकरता गाडीच्या मालकाला 10 वेळा तिथे जायला लागणं हे जरी कमी झालं तरी सुद्धा सामान्यतः आपल्याला बऱ्यापैकी रिलीफ मिळू फडके साहेब, आमची स्वप्न किती छोटी छोटी असतात बघा. साधं लायसन्ससाठी आम्हाला कुणा दलालाच्या नागदुऱ्या काढाव्या लागू नयेत आणि त्याला पैसे खिलवावे लागू नयेत, एवढी माफक अपेक्षा गव्हर्नन्सची आपल्याकडून आहे. कार्यक्रमाची वेळ संपत आली. थोडक्यात उत्तरासाठी मी जातोय ब्रिजमोहन चौधरी यांच्याकडे. एका प्रख्यात अशा यात्रा कंपनीचे मालक संचालक म्हणून आपली या येऊ घातलेल्या नव्या पॉलिसीकडून नेमकी काय मागणी आहे? तर आमची एक लहानशी छोटीशी मागणी आहे की वाहन मालकांचा व प्रवाशांचा वेळेचा सदुपयोग होईल असा प्रकारचा कायदा बनवताना
त्यांनी अंमलबजावणी आणावी ही अपेक्षा मी नितीन गडकरी साहेबांकडून अपेक्षित ठेवतो व मोटर मालकांकडून व चालकांकडून सुद्धा येणाऱ्या कायद्याची परिपूर्णपणे कायद्याचे पालन होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. साधं एक छोटंसं उदाहरण देतो फक्त एका वाक्यामध्ये की कायदा एकच आहे पण त्याची अंमलबजावणी वेगवेगळी आहे. ST आणि रेल्वेमध्ये समजा डब्यातून प्रवासींची संख्या फिक्स आहे 50 प्रवासी किंवा 72 प्रवासी, पण त्याच्यामध्ये किती प्रवासी गेले तर त्याच्यावर काही दंड सरकार आकारत नाही. पण प्रायव्हेट गाड्यांमध्ये ठरल्यापेक्षा एकही प्रवासी जास्त आढळला तर भरा 2000 रुपये दंड किंवा त्याची वेळेची इतका खोळंबणूक करावी लागते त्याचे हिशोब नाही तर कोर्टात जा तुम्ही काही त्याचे दाद मागा तुम्हाला त्याच्यापासून सुटका नाही. तर नवीन येणाऱ्या कायद्यांमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये प्रामुख्याने वेळेचा सदुपयोग होईल याकडे कटाक्षाने लक्ष देण्यात यावा अशी माफक अपेक्षा व्यक्त करतो. कार्यक्रमाचा शेवटचा प्रश्न घेऊन जातो SV ठाकूर यांच्याकडे. SV ठाकूर, तंत्रज्ञानाच्या वापरानं कायदा बदलल्यानंतर या परिस्थितीत नक्की बदल घडू शकतो? अतिशय चांगल्या प्रकारे बदल होऊ शकतं. याच्यामध्ये 1-2 आहे. याच्याकडे महसूल म्हणून विभागाकडे बघू नये. दुसरा परमिटची आता गरज नाही आहे. परमिटचा जो चॅप्टर आहे तो काढावा. आणि तिसरा महत्त्वाचा म्हणजे ट्रॅफिक करता एक सेंट्रलाइज एजन्सी थ्रूआउट देशाकरता असावी. म्हणजे आता कसं आहे मुंबईतनं निघाला तर मुंबई ट्रॅफिक, नंतर नवी मुंबई, नंतर पुढे प्रत्येक म्हणजे ट्रॅफिक करता एक वेगळी यंत्रणा जी रोड सेफ्टीला ज्याचा उल्लेख मगाशी आपल्याकडे ब्रिजमोहन चौधरी यांनी केला की वन नेशन वन पॉलिसी अशा स्वरूपाची आपल्याकडे गरज आहे. प्रेक्षक ज्या कोणाला असं वाटत असेल की बदल घडू शकत नाही किंवा अशा प्रकारचे जुनाट कायदे आणि कालबाह्य झालेली डिपार्टमेंट्स रद्द होऊ शकत नाहीत त्यांनी इतिहासाची पानं जरा चाळून बघावीत. 1991 साली अशाच प्रकारे आपल्याकडे उदारीकरणाची जेव्हा सुरुवात झाली त्यावेळेला नरसिंहराव हे पंतप्रधान होते आणि तेव्हा असंच लायसन्स राजचं एक खातं होतं. त्या खात्याला ते खातं का असावं असा सवाल जेव्हा त्यांनी केला तेव्हा त्याचं समाधानकारक उत्तर त्यांना मिळू शकलं नाही. म्हणून ते खातं पूर्ण अभ्यासाअंती त्यांनी तातडीनं रद्द करून टाकलं होतं. जर खरोखरच आपल्याला 21व्या शतकात पाऊल टाकायचं असेल आणि 15 ऑगस्टला पंतप्रधान म्हणाले त्याप्रमाणे इझी गव्हर्नन्स पर्यंत जर जायचं असेल तर अशा प्रकारचे कालबाह्य कायदे आम्हाला तातडीनं बदलावे लागतील. प्रशिक्षित मनुष्यबळ आपल्याला द्यावं लागेल. नितीन गडकरी यांनी जो दुसरा मुद्दा सांगितलाय तो मात्र फार महत्त्वाचा आहे. बघूया तो त्यांना अचीव्ह करता येतो का. आणि तो म्हणजे 2% ऑफ GDP आपल्या राष्ट्रीय ठोक उत्पन्नाच्या 2% उत्पन्न हे अंतर्गत जलवाहतूक आणि भूपृष्ठ वाहतूक याच्यातनं त्यांना मिळवायचे. म्हणजेच एक प्रकारे या संपूर्ण खात्याला अधिकाधिक गतिमान आणि अधिकाधिक ज्याला आपण म्हणू ग्राहकाभिमुख करायची त्यांची इच्छा दिसते. त्यांची इच्छा त्यांनी काल पुण्यामध्ये बोलून दाखवली. येत्या पार्लमेंट सेशनमध्ये त्याविषयीचा कायदा आणण्याकरता आम्ही वचनबद्ध आहोत असंही त्यांनी सांगितलं. त्याच्यावरच्या जर आपल्या सूचना असतील तर त्यांना जरूर कळवा, आमच्याकडे कळवा, आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू. परंतु RTOचा कारभार सुधारला पाहिजे. जे टेबला खालून होतं ते आता टेबलावर आणलंच पाहिजे. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल चारही मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.